आपण जे काही सांगतो ते लोकांच्या कायम लक्षात राहावं असं प्रत्येकालाच वाटतं, नाही का? तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की आपला संदेश लोकांच्या मनावर कसा ठसवता येईल, तो अधिक प्रभावी आणि संस्मरणीय कसा बनवायचा. पण कधी विचार केलाय का की काही गोष्टी आपल्या लगेच लक्षात राहतात, आपल्याला प्रेरणा देतात, तर काही गोष्टी ऐकल्या ऐकल्या आपण विसरूनही जातो. आजच्या या माहितीच्या महापुरात आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवणं खरंच खूप अवघड झालंय. आणि यावर उपाय म्हणजे मोठ्यानं ओरडणं तर नक्कीच नाहीये. तर यशस्वी संवादाचं रहस्य आहे तरी काय? ते फक्त माहिती देण्यात नाही तर ऐकणाऱ्यासाठी एक अनुभव तयार करण्यात आहे. म्हणजे बघा, फक्त सांगण्याऐवजी दाखवणं, विश्वास ठेवा असं सांगण्याऐवजी त्यांना स्वतःहून शोध घेण्यासाठी मदत करणं आणि आपलं भाषण एकतर्फी न ठेवता तो एक संवाद बनवणं. अगदी गौतम बुद्धांनी सुद्धा हेच सांगितलं होतं. ते म्हणायचे, मी जे सांगतो त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. स्वतः विचार करा, तपास करा आणि जर ते तुमच्या अनुभवाशी जुळत असेल तरच स्वीकारा. या जुन्या शिकवणीतच आजचं सत्य दडलेलं आहे. लोकांना ऐकलेल्या गोष्टींपेक्षा स्वतः अनुभवलेल्या गोष्टी जास्त पटतात आणि लक्षात राहतात. म्हणूनच आपलं ध्येय फक्त तथ्य सांगणं नाही तर श्रोत्यांसाठी एक अनुभवाचा पूल बांधणं आहे. विचार करा, हा एक असा पूल आहे जो त्यांना अज्ञात गोष्टींकडून एका नवीन समजुतीकडे, एका नवीन विचाराकडे घेऊन जाईल. पण थांबा, कुठलाही पूल बांधण्याआधी आपल्याला त्याचा एक पक्का आराखडा, एक ब्लूप्रिंट तयार करावा लागतो, बरोबर ना? आणि याची सुरुवात होते 3 अगदी सोप्या पण मूलभूत प्रश्नांनी. पहिला प्रश्न, आपल्या सादरीकरणाचा नेमकं उद्देश काय आहे? दुसरा, आपले श्रोते कोण आहेत, ते कसे आहेत? आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा, ह्या सगळ्यातून त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी एक महत्त्वाचा संदेश कोणता आहे? ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हे सुनिश्चित करायला मदत करतात की आपण जो पूल बांधतोय तो योग्य व्यक्तीसाठी आहे आणि तो त्यांना योग्य ठिकाणीच पोचवेल. आणि या मुख्य मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन श्रोत्यांच्या मनात एक न विचारलेला प्रश्न असतो, सो व्हॉट? म्हणजे मग काय? या सगळ्याचा उपयोग काय? हे माझ्यासाठी का महत्त्वाचं आहे? याचं उत्तर देणं खूप गरजेचं आहे. चला, आराखडा तर तयार झाला. आता बघूया हा पूल बांधण्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे, म्हणजे स्पष्टता आणि जोडणीसाठी कोणती साधनं वापरायची ते पाहूया. सुरुवात करूया त्याच्या पायाभूत रचनेपासून. कोणत्याही चांगल्या सादरीकरणाचे 3 भाग असतात. पहिली म्हणजे ओळख, जिथे आपण श्रोत्यांचं लक्ष वेधून घेतो. दुसरा म्हणजे मुख्य भाग, जिथे आपण आपला मूळ संदेश देतो. आणि तिसरा म्हणजे निष्कर्ष, जिथे आपण महत्त्वाचे मुद्दे पुन्हा सांगतो आणि सारांश देतो. अशी तार्किक मांडणी केली की ऐकणाऱ्याला एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्याकडे जायला सोपं जातं आणि त्यांच्या मनावर जास्त ताण येत नाही. आता सर्वात शक्तिशाली साधनाबद्दल बोलूया. डॉक्टर जॉन मदिना त्यांच्या ब्रेन रूल्स या पुस्तकात म्हणतात, दृष्टी इतर सर्व इंद्रियांवर मात करते. याचा अर्थ, संवाद साधण्यासाठी दृश्य भाषा हे आपलं सर्वात प्रभावी शस्त्र आहे, कारण आपला मेंदू जन्मताच बघण्याला जास्त प्राधान्य देतो. आणि हे खरं आहे. एका संशोधनानुसार 3 दिवसानंतर लोकांना फक्त ऐकलेली केवळ 10% माहिती आठवते. पण विचार करा, जर त्याच माहितीसोबत एखादा समर्पक चित्र दाखवलं तर तब्बल 65% माहिती त्यांच्या लक्षात राहते. केवढा मोठा फरक आहे हा! आणखी एक महत्त्वाचं साधन आहे उपमा, ज्याला आपण इंग्रजीत ॲनालॉजी म्हणतो. म्हणजे काय तर 2 वेगवेगळ्या गोष्टींमधील सारखेपणा दाखवून तुलना करणे. यामुळे गुंतागुंतीच्या नवीन गोष्टी सोप्या आणि ओळखीच्या वाटायला लागतात. उदाहरणार्थ, असं म्हटलं की रक्तवाहिन्या म्हणजे आपल्या शरीरातले महामार्ग आहेत. बघा, हे एक साधं वाक्य आपल्या डोळ्यासमोर रक्ताभिसरणाचं किती स्पष्ट चित्र उभं करतं. हीच आहे उपमेची ताकद. ठीक आहे, तर आपला पूल आता बांधून तयार आहे. आता वेळ आहे श्रोत्यांना त्यावरून पलीकडे घेऊन जाण्याची. आणि या प्रवासात त्यांना प्रत्येक पावलावर गुंतवून ठेवणं हे आपलं काम आहे. पण हे तितकं सोपं नाही. मानसशास्त्रानुसार एक 10 मिनिटांचा नियम आहे. तो सांगतो की साधारणपणे 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला की कोणत्याही प्रौढ व्यक्तीचं लक्ष एकाच विषयावरून हटू लागतं, त्यांचं मन दुसरीकडे भटकायला लागतं. मग यावर उपाय काय? तर आपल्याला वेळोवेळी हे वेळेचं घड्याळ रिसेट करावं लागतं. कसं? एखादा विचार करायला लावणारा प्रश्न विचारून, किंवा एखादा छोटा किस्सा सांगून, कधीतरी एखादी छोटी व्हिडिओ क्लिप दाखवून, किंवा श्रोत्यांना सोडवण्यासाठी एखादी समस्या देऊन आपण त्यांचं लक्ष पुन्हा खेचून आणू शकतो. आणि संवाद साधण्यासाठी सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे, मला याबद्दल अजून सांगा. असे मोकळे प्रश्न विचारले की आपलं एकतर्फी भाषण एका जिवंत संवादात बदलतं आणि श्रोतेही त्यात उत्साहाने सहभागी होतात.
बरं, तर आपण श्रोत्यांना पुलावरून पलीकडे घेऊन आलो, पण प्रत्येक पुलाचा उद्देश कुठेतरी पोचवणं असतो, नाही का? त्याचप्रमाणे आपल्या संदेशाचा शेवटही असा हवा जो ऐकणाऱ्याला पुढे काय करायचं याची एक स्पष्ट दिशा देईल. यालाच कॉल टू ॲक्शन किंवा कृतीसाठी आवाहन म्हणतात. हे एक असं विधान आहे जे एका निष्क्रिय श्रोत्याला एका सक्रिय सहभागीमध्ये बदलतं. त्यांना पुढे काय करायचं आहे हे अगदी स्पष्टपणे सांगणं इथे महत्त्वाचं आहे. ही आवाहनं अगदी सोपी असू शकतात, जसं की अधिक जाणून घ्या, सदस्य व्हा किंवा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशी छोटी कृती केंद्रित वाक्य लोकांना एक दिशा देतात की आता या नवीन माहितीचं पुढे काय करायचं. तर आपलं अंतिम ध्येय फक्त आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवणं नाहीये, तर समजुतीचा एक असा पूल बांधणं आहे जो आपलं बोलणं संपल्यानंतरही लोकांना कृती करण्यासाठी प्रेरणा देत राहील. तर मग विचार करा, तुम्ही तुमचा पुढचा समजुतीचा पूल कोणता आणि कसा बांधणार आहात. और ऐसे वीडियो के लिए चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें.